एक महिला होती, आपल्या मुलाच्या सर्व इच्छा पूर्ण करत असायची. तिचा मुलगा जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा ही महिला तिच्या मुलाला बोलते की तुला संबंध बनवायचे असतील तर तुझ्या बहिणीच्या रूममध्ये चालल्या जा. आता तो मुलगा देखील आपल्या आईची ती गोष्ट ऐकतो आणि त्यानंतर जसं आई सांगेल तसंच करू लागतो. आणि पुढे चालून जेव्हा ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल होते, संपूर्ण लोक हीच चर्चा करू लागतात की या कलियुगामध्ये अखेर अशी देखील आई असू शकते का? नक्की काय होते प्रकरण, पूर्ण घटना सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली सत्य घटना समोर आली आहे हरियाणा राज्यातून. पानिपत जिल्ह्यामध्ये कॅम्प नावाची एक कॉलनी आहे आणि याच कॅम्प कॉलनीमध्ये राहणारा रणजित कुमार. रणजितचे लग्न 2006 मध्ये सरिता देवी सोबत झाले होते. रणजित आणि सरिताला 3 मुलं आहे, 1 मुलगी आणि 2 मुलं. सर्वात मोठा मुलगा 15 वर्षांचा, 2 नंबरचा मुलगा 14 वर्षांचा आणि 3 नंबरची मुलगी ही 13 वर्षांची. आता रणजितच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी होती, 3 मुलं होते. तर घर खर्च चालवण्यासाठी या रणजितला काही काम करणं गरजेचं होतं. तर रणजितला ड्रायव्हरीचा चांगला शौक होता आणि हा रणजित ट्रक ड्रायव्हरिंग करू लागतो. ट्रक घेऊन हा रणजित कधी कधी हप्ता 2 हप्ते देखील आपल्या घरातून दूर जात असायचा. घरी त्याची पत्नी सरिता तिच्या 3 मुलांसोबत एकटीच राहत असायची. आणि पुढे चालून जी सरिता होती ही आता एकटं राहण्याला पूर्णपणे कंटाळली होती. ती आपल्या पती रणजितला बोलायची की तुम्ही कधी कधी हप्ता 2 हप्ते ट्रक घेऊन बाहेर जाता, घरामध्ये मी एकटी राहते, मला अजिबात करमत नाही, तुम्ही हे ट्रकचं काम सोडून दिलं पाहिजे. आता रणजित आपली पत्नी सरिताला बोलतो की जर मी ट्रक ड्रायव्हिंगचं काम सोडले तर दुसरे कोणते काम करू, मला दुसरं कोणतंही काम जमणार नाही. माझा शौक आहे ट्रक चालवण्याचा, तर तेच काम मला जमू शकतं. आणि या गोष्टीचा या सरिताला भयंकर राग येत असायचा. आता पुढे चालून सरिता आणि रणजित दोघांमध्ये या कारणावरून भयंकर वाद देखील होऊ लागले. मात्र रणजित आपले ट्रक ड्रायव्हिंगचं काम सोडण्यासाठी तयार नव्हता. आता सरिता विचार करते की काहीही करून आपला पती रणजित ऐकणार नाही आणि तो त्याचं ट्रकचं काम सोडणार नाही. तो असाच घरातून हप्ता 4 5 दिवस घरातून बाहेर जाईन, तर मलाच कोणाचा तरी सहारा घेतला पाहिजे. त्यामुळे ही सरिता आता बाहेर फिरू लागते. जेव्हा कधी बाहेर जात असायची हिची नजर वेगवेगळ्या मर्दांवरती टिकून राहत असायची. आणि अशा प्रकारे या सरिताला एक योग्य जोडीदार भेटला. त्या जोडीदारासोबत सरिताने अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. आणि 2015 मध्ये सरिताने निर्णय घेऊन टाकला की रणजितलाही सोडायचं, 3 मुलांना देखील सोडून द्यायचं आणि आपल्याला जो प्रियकर मिळाला आहे त्याच्यासोबत जाऊन आनंदाने राहायचं, जगायचं. आणि 2015 मध्ये ही सरिता रणजित आणि रणजितच्या 3 मुलांना वाऱ्यावरती सोडून घरातून प्रियकरासोबत पळून जाते. आता ही गोष्ट जेव्हा इकडे रणजितला समजते, रणजित पूर्णपणे तुटून जातो. आता रणजितवरती घराची देखील जबाबदारी होती आणि त्यासोबतच 3 मुलांची जबाबदारी या रणजितवरती आली होती. रणजित सांभाळ करतो. आता मुलं देखील मोठे होत होते, तर मुले घरी राहू शकत होते. जी त्याची सर्वात लहान मुलगी होती 13 वर्षांची, ही देखील आता स्वयंपाक बनवू शकत होती. तर रणजित बोलतो की ठीक आहे, तुम्ही घरी राहत जा, मी ट्रकवरती जात जाईन. तरी देखील घरी आल्यानंतर या 3 मुलांना चांगलं शिक्षण घेता येत नव्हतं, त्यांना सांभाळणारं कोणी नव्हतं. तर रणजितचे देखील कुटुंबीय जे काही नातेवाईक होते हे एकच बोलायचे की मुलं इतके देखील तुझे मोठे झालेले नाही, या मुलांना आईची गरज आहे, तू लग्न केलं पाहिजे. आता रणजित या नातेवाईकांना वगैरे बोलतो की जर मी या मुलांसाठी सावत्र आई आणली तर माहीत नाही ती आई यांना सख्य आईप्रमाणे जीव लावेल किंवा नाही लावणार. मात्र तरी देखील नातेवाईकांचा दबाव या रणजितवरती पडू लागला आणि नातेवाईकांनी या रणजितसाठी एक चांगलं स्थळ सूचित केलं. तर 2019 ची बात असते. रणजितचे नातेवाईक रणजितला शेजारच्याच गावातील एक मुलगी दाखवतात. त्या मुलीचं नाव असतं प्रियंका. प्रियंका ही घटस्फोटित महिला असते आणि तिचा एक 14 वर्षांचा मुलगा देखील असतो. तर रणजितला ती प्रियंका पटते आणि रणजित 2019 मध्ये या प्रियंकासोबत लग्न करून घेतो आणि तिचा जो 14 वर्षांचा मुलगा असतो त्याला देखील तो आपलं मानण्यासाठी
तयार होऊन जातो आणि अशा प्रकारे प्रियंका आणि रणजित आता या घरामध्ये अगदी व्यवस्थित राहू लागतात. मात्र रणजितचं जे काम होतं ते काम तसंच सुरू होतं. तो आज देखील ट्रकवरती जात असायचा, 5-5 दिवस, हप्ता घरी येत नसायचा. आता असेच वर्षामागून वर्ष जात राहिले. रणजित आणि प्रियंकाला देखील एक मुलगी जन्माला आली आणि अशा प्रकारे आता प्रियंकाचा ऑलरेडी एक मुलगा होता आणि रणजितचे 3 मुलं होते अगोदरच्या पत्नीपासून. एवढे मिळून 4 आणि आणखी एक मुलगी झाली, तर सर्व मिळून या रणजित आणि प्रियंकाला आता 5 मुलं झाले होते. आता मित्रांनो, त्या प्रियंकाचा जो अगोदरचा 14 वर्षांचा मुलगा होता तो देखील मोठा होत होता आणि इकडे रणजितची जी मुलगी होती जिचं नाव साधना होतं ही देखील मोठी होत होती. मात्र हे आता नात्यानेच भाऊ बहीण झाले होते, एका घरात राहत होते. जरी राजूची आई वेगळी होती, साधनाची आई वेगळी होती, मात्र आता त्यांचा पालनकर्ता बाप तर एकच होता आणि जो रणजित होता याने देखील सर्व 5ही मुलांना आपलं मानलं होतं. सर्वांचं ॲडमिशन शाळा कॉलेजमध्ये केलं होतं, सर्वांना व्यवस्थित शिकवत होता. जी साधना होती रणजितची मुलगी, ही प्रियंकाच्या मुलाला राजूला राखी देखील बांधत होती आणि भाऊ म्हणूनच आवाज देत असायची. आता हळूहळू दिवस जात होते. रणजित पहिल्यासारखाच 8-15 दिवस आपली ट्रक घेऊन बाहेर जात असायचा आणि घरी त्याची पत्नी प्रियंका 5 मुलांचा सांभाळ करत असायची. मात्र पुढे चालून या रणजितने जो विचार केला होता तोच सुरू झाला. जी त्याची पत्नी प्रियंका होती ती तिच्या सावत्र मुलांना वेगळी वागणूक देऊ लागली होती. रणजितची जी मुलगी होती साधना, या साधनाकडून प्रियंका घरातील सर्व कामे करून घेत असायची आणि प्रियंका ही निवांत बसून राहत असायची. जोर जबरदस्ती या मुलीवरती करू लागली होती. तिच्या मुलाला राजासारखं बसवून ठेवायची आणि जे तिचे सावत्र रणजितचे मुलं होते 2, यांच्याकडून अतोनात त्या ठिकाणी घरामधील कामे करून घेत असायची. आणि जेव्हा कधी रणजित सुट्टीवरती 8-15 दिवसातून आला तेव्हा ही प्रियंका अतिशय नाटक करत असायची. रणजित सोबत त्या मुलांना, त्या मुलीला साधनाला बोलायची की सतत खेळत राहू नको, अभ्यास देखील कर, काहीतरी बनशील तर खूप चांगलं होईल. रणजित समोर ही असं बोलायची. त्यामुळे रणजितला काही वेगळं जाणवत नव्हतं. रणजितला वाटायचं की आपण जी पत्नी आणली आहे आपल्या मुलांची देखील अतिशय चांगल्या प्रकारे काळजी करते, केअर करते. रणजित निघून गेला की प्रियंका त्या साधनाला धारेवरती धरायची आणि तिला कठोरात कठोर कामे सांगत असायची. साधनाचे वय बस 13 वर्षांचे होते आणि रणजित निघून गेल्यानंतर तिला स्कूलमध्ये देखील जाऊ देत नव्हती. घरातील कामे कोण करणार म्हणून कामे सांगत असायची. अशा प्रकारे दिवस जात होते. 2026चा जानेवारी महिना सुरू होता. या जानेवारी महिन्यामध्ये तर प्रियंकाने हद्दच पार केली. रणजित तिकडे कामावरती ट्रक घेऊन गेलेला होता आणि घरीही प्रियंका साधनाला बोलते की हे काम आवर आणि हे लवकर झालं पाहिजे. मात्र जी साधना होती 13 वर्षांची, हिच्याकडून ते काम होत नव्हतं. तिला ते खूप मुश्किल वाटत होतं आणि इकडून प्रियंका तिच्यावरती दबाव बनवत होती. तर त्या ठिकाणी कोणतीही मुलगी असली तर काहीतरी बोलणारच. साधना प्रियंकाला बोलते की आई हे काम माझ्याकडून होणार नाही. त्याचा राग या प्रियंकाला इतका येतो की प्रियंका त्या ठिकाणी या साधनाची जबरदस्त मारहाण करते आणि एवढी मारहाण करून देखील प्रियंकाचं मन भरत नाही. तर प्रियंका त्यानंतर या साधनाचे अंगावरील संपूर्ण कपडे काढून टाकते, तिला पूर्णपणे निर्वस्त्र करते आणि निर्वस्त्र केल्यानंतर एका रूममध्ये या प्रियंकाचा 21 वर्षीय मुलगा असतो त्या रूममध्ये याला धक्का देऊन पाठवते आणि आपल्या मुलाला राजूला बोलते, बेटा तुला या मुलीसोबत जे काही करायचं असेल ते तू करू शकतो. आणि दरवाजा ही प्रियंका बाहेरून बंद करून घेते. आता आतमध्ये जो प्रियंकाचा मुलगा असतो आईनेच असं सांगितलं आणि जी साधना होती ही बिना कपड्यांची त्याच्यासमोर उभी होती, तर मुलगा तरी काय करेल. आता जी साधना होती ही रडत होती आणि त्या राजूला बोलत होती की मी तुला भाऊ बोलते, तुला राखी वगैरे बांधते, आपण दोघे भाऊ बहीण आहे, तू माझ्यासोबत असं करू नको. मात्र जो मुलगा होता हा बोलतो की आईनेच तसं सांगितलं आहे, काय फरक पडतो, आणि तसंही तुझे वडील वेगळे आहे, माझे वडील वेगळे होते, तुझी आई वेगळी, माझी आई वेगळी, त्यामुळे आपल्यामध्ये ह्या गोष्टी झाल्या तर काही फरक पडत नाही. आणि त्यानंतर ती मुलगी नकार देत असताना देखील हा जो
प्रियंकाचा मुलगा होता तिच्यासोबत त्या ठिकाणी वाईट आणि घाणेरडं काम करू लागतो आणि तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. आता ही साधना बस त्याला नकार देत राहते. मात्र साधनाचा बाहेरून आवाज ऐकणारं कोणी नव्हतं. ऐकणारं होतं ती देखील एक निर्दयी आई होती आणि ती बाहेरून या गोष्टीचा आनंद घेत होती. अशा प्रकारे प्रियंका आणि तिचा मुलगा आता त्या रणजितच्या मुलीचा साधनाचा अतिशय क्रूरपणे छळ करू लागले होते. तिचं शोषण देखील करू लागले होते. आता मित्रांनो, हद्द तर तेव्हा पार झाली. एक दिवस या प्रियंकाने समजा रागात आपल्या मुलीला साधनाला आपल्याच मुलाच्या बेडरूममध्ये पाठवले. मात्र प्रियंका आता वारंवार 3-4 दिवसातून या मुलीला आपल्या मुलाच्या रूममध्ये धक्का देऊन पाठवायची. तिचे कपडे स्वतःच ओढून काढायची आणि दरवाजा बाहेरून बंद करून घ्यायची. असं काम या मुलीसोबत सुरू झालं होतं. आणि जेव्हा कधी हा रणजित ट्रक चालवून कधी घरी यायचा सुट्टीवरती, तर ही प्रियंका अतिशय जबरदस्त ॲक्टिंग करायची, नाटक करायची. रणजित समोर या साधनाला बोलायची की साधना, ते काम राहू दे, तू अभ्यास कर, काम मी करेल, तू अभ्यास केला पाहिजे आणि काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. आणि जी साधना होती हिला खूप दुःख होते. ही आतून पूर्णपणे तुटली होती, खचली होती आणि हिला आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगू वाटत होती. मात्र जेव्हा कधी ही साधना रणजितकडे यायची, ही प्रियंका आपल्या मोहमायेचा वापर करून साधनाला बोलायची की चल बाजूला हो, अभ्यास करण्यासाठी जा. आता जी प्रियंका होती हिने त्या रणजितला तर वशमध्ये केलं होतं, तसाही तो तिचा पती होता, दोघांमध्ये सर्व गोष्टी होत्या. तर रणजितचं तितकंच प्रेम या प्रियंकावरती देखील होतं. मात्र रणजितला माहीत नव्हतं की जी आपल्या पहिल्या पत्नीची मुलगी साधना आहे हिच्यासोबत या घरामध्ये काय काय सुरू आहे. अशा प्रकारे दिवस जात राहिले. जी प्रियंका होती नीचपणे त्या मुलीला आपल्या 21 वर्षीय मुलाच्या हवाली करत राहिली. तो मुलगा देखील तिचे शोषण करत राहिला आणि ती मुलगी पूर्णपणे तुटत गेली, पूर्णपणे दुःखात राहू लागली. या गोष्टीचा तिच्या मनामध्ये इतका मोठा आघात झाला की या मुलीने पुढे चालून बोलणं देखील पूर्णपणे बंद करून टाकलं. ती बस कामापुरतं बोलत असायची, नेहमी उदास राहत असायची. काही करून तिला वडिलांना सांगावंसं वाटत होतं. मात्र ही मुलगी साधना विचार करायची की ही गोष्ट वडिलांना सांगावी तरी कशी, वडील काय विचार करतील, या घरामध्ये असं काहीतरी घडतं, हे जर बाहेर सांगितलं तर लोक आपल्याच घराला किती नावे ठेवतील, आपण किती बदनाम होऊ, हा विचार ही साधना करत राहिली. तर अशा प्रकारे मित्रांनो, जानेवारीपासून या साधनासोबत चालत आलेला मायलेकांचा विचित्र खेळ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत सुरू होता. 30 जुलै 2026चा दिवस होता, जो रणजित होता आपल्या 3 दिवसाच्या टूरवरून घरी सुट्टीवरती आलेला होता. आणि त्याच वेळी प्रियंका होती त्याची पत्नी, तिच्या मुलासहित बाहेर काही कामानिमित्त गेली होती. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन ही साधना आता आपल्या वडिलांना जेव्हा घरामध्ये एकटं बघते तेव्हा वडिलांकडे जाते आणि वडिलांच्या कुशीत डोके घालून मोठमोठ्याने रडू लागते. जो रणजित असतो विचारतो, बेटा तुला काय झाले? तर जी साधना होती बोलू देखील शकत नव्हती की तिच्यासोबत काय घडत होतं, कोण करत होतं ते सांगण्यासाठी देखील तिला हिंमत उरली नव्हती. आता जो रणजित होता याला कळून चुकतं की आपल्या मुलीसोबत नक्कीच काहीतरी वाईट झालेलं असावं. रणजित विचारतो की तुला शाळेत, कॉलेजमध्ये कोणत्या मुलाने छेडले का, किंवा तुला कोणी काही बोलले का? तेव्हा ही साधना सांगू लागते की शाळा कॉलेजमध्ये नाही, बाहेर कोणी नाही, तर माझ्यासोबत माझाच भाऊ वाईट काम करतो आणि त्याला साथ माझीच आई प्रियंका देते. आता हे सर्व जेव्हा रणजित ऐकतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते. रणजित आपल्या मुलीला साधनाला खोदून खोदून विचारतो की नक्की त्यांनी तुझ्यासोबत काय केलं? आणि जेव्हा ही मुलगी रडत रडत आपल्या वडिलांना सर्व कहाणी सांगते तेव्हा रणजित पूर्णपणे तुटतो आणि त्याला देखील अक्षरशः त्या ठिकाणी रडायला येते. रणजित विचार करतो की मी समजत होतो माझ्या मुलांना सहारा देण्यासाठी, जीव लावण्यासाठी एक आई घेऊन यावं, मात्र त्याच आईने माझ्या मुलांसोबत असं वाईट काम केलं, माझ्या मुलांना नरक यातना दिल्या. आता एवढा सर्व विचार करून रणजित आपल्या मुलीला साधनाला घेतो आणि सरळ जवळील पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि आपली पत्नी प्रियंका आणि तिचा 21 वर्षीय मुलगा दोघांविरुद्ध तक्रार देतो. पोलीस देखील प्रकरणाला गांभीर्याने घेऊन पोक्सो ॲक्टनुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतात. आणि तिकडे जेव्हा त्या प्रियंकाला आणि तिच्या 21 वर्षीय मुलाला माहिती मिळते
आहे की जो रणजित आहे साधनाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. दोघेही फरार होऊन जातात. मात्र आता त्यांचं कॉन्टॅक्ट आहे, ते कुठे जातात, कुठे राहतात, त्यांचे नातेवाईक कोण आहे, सर्व गोष्टी रणजितला माहीत आहे. आणि पळून पळून केव्हापर्यंत पळणार आहे, कुठे पळणार आहे. मोठमोठे अपराधी पोलिसांनी सहजपणे पकडले आहेत. तर या नीच नालायक आईला आणि तिच्याच त्या नीच मुलाला देखील पोलीस लवकरच अटक करतील आणि यांना भयंकर शिक्षा देखील भोगावी लागेल. मात्र मित्रांनो, ही संपूर्ण घटना अतिशय हृदयद्रावक घटना आहे. ही संपूर्ण घटना घडण्यामागचं कारण बस विश्वास आहे, अंधविश्वास. आणि हाच जो विश्वास असतो हा नेहमी तुटत असतो आणि जेव्हा असा विश्वासघात होतो तेव्हा रडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नसतो. मित्रांनो, हे जे काही घडलं याबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे नाही, भावना दुखावणे नाही, तर समाजास जागरूक करणे आहे. समाजात अशा देखील घटना घडत आहेत, त्यामुळे प्रत्येकाने सजग राहा, सावध राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सत्य घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.